CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। ही आहे बुलढाण्याची 9 वर्षांची अलिजा शेख मोहम्मद वसीम। अलिजाने 19 फेब्रुवारीला आपल्या आयुष्यातील आणि यंदाच्या रमजानचा पहिला उपवास ठेवला। माउंट सनाई इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या अलिजाने पहाटे सहरी करून उपवासाचा संकल्प केला आणि दिवसभर इबादत केली। पत्रकार वसीम शेख यांची ही कन्या पहिल्या उपवासाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता। मात्र तिने अल्लाहकडे केलेली दुआ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। माझा भारत देश खुशाल राहावा आणि सर्व जाती धर्मांच्या लोकांनी गुण्यागोविंदाने एकत्र राहावे अशी प्रार्थना अलिजाने केली आहे। तिच्या या कृतीतून खऱ्या अर्थाने गंगा जमुना तहजीब म्हणजेच सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले आहे। उपवास सोडताना अलिजासाठी तिच्या आई वडिलांनी खास पक्वान तयार केले होते। अवघ्या 9 वर्षांच्या चिमुकलीने दिलेला हा सर्वधर्म समभावाचा संदेश आजच्या काळासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। My name is Aliza Sheikh Mohammed Wasim. My school name is Mount Sinai English School. My class is 4th standard. अल्हम्दुलिल्लाह मैंने आज पहला रोज़ा रखी है। मेरे को बहुत खुशी हो रही है। अल्लाह के करम से मैंने पहला रोज़ा रखी है और मेरे उम्र के बच्चे भी रोज़ा रख सकते हैं। अल्लाह उनको ताकत देंगे और अल्लाह ताला से मैं दुआ करती हूँ हमारे इंडिया में सब खुशी और मिलजुल कर रहे। जज़ाकल्लाहु खैरा। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।